रिलॅक्स, थोडं पाणी घे. मग काय करू मी? असं पण मी किती दिवस जिवंत राहणार आहे? 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, त्यानंतर सगळं संपणारच तर आहेच ना. मग आता काय आणि नंतर काय? काय फरक पडतोय? गौरी, कोण म्हणतं सगळं संपणार म्हणून? आयुष्य हे एकदाच मिळतं, ते असं आपल्या हाताने घालवायचं नसतं ग. आत्महत्या करणे एक मोठा गुन्हा आहे. गुन्हा तर मीच करते ना, होऊ दे ना मला शिक्षा. तसं पण मरणाऱ्या बाजूला दुसरी काय शिक्षा देणार? सगळ्यांच्या नजरेत मी ऑलरेडी गुन्हेगारच तर आहे. जो तो मला त्याच नजरेने बघतोय. रोहन, तुला माहिती आहे, कॉलेजमध्ये माझ्याजवळ कोणीच बसत नाही. मैत्रिणी तर माझ्यापासून कधीच लांब झाल्या. कॅन्टीनमध्ये मी गेल्यानंतर माझ्याकडे बघून लोक आपापसात कुजबुजत असतात. त्यांच्या नजराच मला सांगतात की मी काहीतरी भयानक गुन्हा केला. रोहन, HIV पॉझिटिव्ह असणारे पेशंट हे गुन्हेगारच असतात का रे? शांत हो गौरी. HIV पॉझिटिव्ह असणे हा मोठा गुन्हा किंवा भयंकर आजार पण नाही आहे ग. HIV पेशंट शेजारी बसल्याने, स्पर्श केल्याने हा आजार बिलकुल वाढत नाही. पण लोकांना कोण समजवणार? आपला समाज हा सुशिक्षित, सुसंस्कृत असण्याचा आव आणतो, मात्र आजही त्यांच्या डोळ्यावर अडाणीपणाचा, मागासलेपणाची झापड तशीच आहे. रोहन, सगळ्यांना वाटतं जणू मी चारित्र्यहीन मुलगी आहे, त्यामुळेच मला एड्स झाला. लोकांनी माझ्याबद्दल किती आणि काय काय घाणेरडे समज करून घेतले असतील का? रोहन, यांना का नाही समजत की या एकाच कारणाने एड्स होत नाही? त्यांना कसं वाटून घेऊ की मी जेव्हा गावी गेले होते तेव्हा मला टायफॉइडच्या आजाराने मी खूप आजारी पडले होते. त्या माझ्या शरीरातले व्हाईट सेल्स आणि HB सुद्धा खूप लो झालं होतं. त्यामुळेच मला बाहेरून रक्त चढवावं लागलं. त्या रक्तातूनच माझ्या शरीरात HIV जीवाणू गेले असतील. हे सर्व काही मला माहिती आहे गौरी, तुम्हाला सांगितलेलेस. एकदा गावावरून जेव्हा तू आलीस तर तू चक्करून पडली. क्लासरूममध्ये सुद्धा जेव्हा तो चक्कर आली होती तेव्हा तुला जे चक्कर डॉक्टर आले होते त्यांच्या थ्रू पाचार्य सरांना तुझ्या आजाराबद्दल समजलं. पण कोण जाणे कॉलेजमध्ये बातमी कशी पसरली. पण जाऊ दे, तू बाकीकडे लक्ष सुद्धा देऊ नकोस. मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, आणि कायम मी तुझ्यासोबत असेल. आपण नेहमी आपले प्रॉब्लेम्स, सुखदुःख एकमेकांशी शेअर करत आलो होतो ना. मला लक्षात सुद्धा नाही की तुला काही आजार आहे. तू पण तो डोक्यातून हे काढून टाक. रोहन, हे बोलणं सोपं आहे पण फेस करणं कठीण. आणि आपलं सोबत करणारं कोणी नसेल आणि जर अस्पृश्यासारखी वागणूक मिळणार असेल ना तर हे जगणंच नकोसं वाटतं आहे. गौरी, कोण म्हणतो तू एकटी आहेस ते? तो घरचे लोक, मी, आपली 4 वर्षाची मैत्री सोबत आहे ना. मग कशाला तू बाकीचे लोक हवेत आयुष्यात? जी लोक तो जखमावर मीठ चोळतात ते दूर असलेलेच बरे, आणि जी लोक तो जखमा फुंकर मारतात त्यांचा तू विचार कर ना. आणि हो, तू कसं काय ठरवलं असेल तू मरणारच आहेस? HIV पॉझिटिव्ह म्हणजे मृत्यूच हे कोणी ठरवले? अगं गौरी, मेडिकल सायन्स फार पुढे गेले. नवीन नवीन शोध लागलेले आहेत, औषधी उपलब्ध आहेत. सध्या तुला काही त्रास पण नाही आहे ना? तू वेळेवर जेवतेस, तू वेळेवर झोपतेस सुद्धा, आणि तुझं वजनही नॉर्मल आहे. मग एवढं सगळं छान असताना मरणाची भाषा कशाला करायची? नवीन नवीन टेक्निक्स आलेल्या आहेत ग मेडिकल सायन्समध्ये. सो डोंट वरी अँड बी पॉझिटिव्ह यार. रोहन, तुझ्या सोबतीत तर मेलेला माणूसही उठून बसेल. रोहन, तुझा हा पॉझिटिव्ह अप्रोच मला नेहमीच बळ देतो. आणि मी इथे गावावरून एकटी इथे येते काय, तू माझा मित्र बनतोस काय, आणि हे आजार पण. गौरी, पुन्हा पुन्हा तीच कॅसेट. अगं, लोक रस्त्यावर जात असताना अचानक अपघातही होतात, त्यात लोक जातात. म्हणून ह्याचा अर्थ असा नाही की लोकांना रस्त्यावर चालणं किंवा गाडी चालवणं सोडून देतात. जिकडे जन्म आहे तिकडे मरण सुद्धा आहे. यामुळे लोक आयुष्यात रडत बसत नाहीत ग. इतर खूप साऱ्या छान छान गोष्टी आहेत, त्यांच्याकडे पाहायचं पण नाही का?
सूर्य असताना जातो पण सकाळी येतोच ना. अंधारानंतर प्रकाश देतोच ना. फुलं पाने ह्यांचं आयुष्य क्षणभंगूर, तरी ते फुलतातच ना. फुलाला माहिती असतं त्या तोडणार, देवाला वाहायला किंवा केसात माळायला. पण फुलाने फुलं थोडे सोडून दिले. रात्री मागून दिवस, दुःख मागून सुख, हे येतच ग. हीच तर आयुष्याची गंमत आहे. आयुष्य हे खरंच खूप सुंदर आहे आणि ते हसं हसतच जगावं. सुंदर सुंदर स्वप्न पाहायची आणि इच्छा जर स्ट्रॉंग असेल ना तर मरण सुद्धा माघारी फिरतं. गौरी, तुला काहीही झालेलं नाहीये. औषधाने तू 100% बरी होणार आहेस बघ. हॅपी अप्रोच ठेव यार. बघ कशी पटकन बरी होशील तू. तू आहे ना फक्त तुझ्यासाठी आनंदात जग. लोकांकडे नको लक्ष देऊस तू. ते तिथेच उभे असतील त्यांच्या गडूळ नजरा घेऊन. पण तू आयुष्याकडे पाहणं दृष्टिकोन बदल. आयुष्य हे खूप सुंदर आहे. स्वच्छ सुंदर नजराने जगाकडे बघ. जग पण सुंदर आणि छानच दिसेल. सॉरी रोहन, मी मूर्खपणे स्वतःला संपायला निघाले होते. आता नाही मी पुन्हा असा मूर्खपणा करणार. तू म्हणशील तसंच आनंदात हसत राहणार. खूप खूप हसणार. इतकं हसणार की मृत्यूलाही वाटेल. विचार करावा लागेल की मी हिचं हास्य हिरावून तर घेत नाहीये ना. दॅट्स ग्रेट गौरी. अशीच हसत आणि मजेत राहा.